नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, RTE ॲडमिशन 2026साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहे. जर आपल्या मुलांसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नक्की कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती या चॅनलवरती येत राहते. चला तर मग पाहूया RTE ॲडमिशनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. मित्रांनो, इथे आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यावर सर्च करायचं आहे student.maharashtra.gov.in ही वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. इथं आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यावर इथं तुम्हाला दिसेल बघा RTE, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर RTEची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. आता इथे आपल्या पुढे RTEची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे. तर आता आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे. इथं आपल्याला पालकांकरिता सूचना 2026-27 या असं दिसेल. तर याच्यामध्ये एक 15 सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. पूर्ण सूचना एक वेळ वाचून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. थोडंसं वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन असा टॅब दिसतो आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, युजर लॉग इन आणि इकडे न्यू रजिस्ट्रेशन. तर आता सुरुवातीला आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर इथं न्यू रजिस्ट्रेशन लिंक असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. आपलं जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं आता आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया. जे काही तुमचं डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. तर इथं तुम्हाला पाल्याचं म्हणजे ज्यांचा अर्ज तुम्ही करताय त्यांचं लास्ट नाव, पहिलं नाव आणि मधलं नाव इथं आपल्याला व्यवस्थितपणे स्पेलिंग न चुकवता टाकून घ्यायचं आहे. जसं जन्माच्या दाखल्यावरती आहे तशा पद्धतीने इथं नाव टाकून घ्या. आता इथं आपल्याला खाली विचारलेलं आहे चाइल्ड डिझॅबिलिटी. जर पाल्याला काही अपंगत्व असेल तर यस करा, नसेल तर सिम्पली नो करा. आता इथं पुढे आपल्याला चाइल्ड डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. तिथं आपल्याला पाल्याची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्या, कारण त्याच्यावरतीच आपलं पूर्ण फॉर्म भरणं अवलंबून आहे. इथं त्याचं वय वगैरे ॲटोमॅटिक येईल. खाली आपल्याला कॅपचा विचारला आहे, तो कॅपचा ॲज इट इज इथं टाकून घ्या. कॅपचा टाकल्यानंतर खाली आपल्याला इथं बघा मोबाईल नंबर विचारलेला आहे. तर आपला 10 अंकी मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आपल्याला. मोबाईल नंबर टाकून घेतो मी. मोबाईल नंबर टाकून खाली आपल्याला रजिस्टर बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर रजिस्टरवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता आपल्याकडे आपला इथं ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे. आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक SMS पण येईल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल. आता इथं युजर लॉग इनमध्ये यायचं आहे आपल्याला आणि इथं आपला जो काही युजर ID ॲप्लिकेशन नंबर आपल्याला मेसेजवरती आलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. आणि मेसेजमध्ये जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्डसुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून खाली आपल्याला कॅप्चा टाकायचं सांगितलेलं आहे, तर कॅप्चा टाकून घ्यायचं आपल्याला. इथं कॅप्चा टाकून खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या. स्पेलिंग बघा, कॅपिटल स्मॉल सर्व व्यवस्थित बघून घ्या. खाली कॅप्चा टाका. कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला चेंज पासवर्डसाठी विचारलेलं आहे. आपला ॲप्लिकेशन नंबर ॲज इट इज इथं दाखवला जाईल. जो काही तुम्हाला SMS पासवर्ड आलेला आहे तो ओल्ड पासवर्ड इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि खाली तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करायचं आहे. जे काय असेल ते तुमचं नाव प्लस @1234 अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड जनरेट करू शकता. इथं आपल्याला रिटाईप न्यू पासवर्ड करायचा आहे. पासवर्ड पुन्हा एकदा इथे टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केलं तर इथं आपला पासवर्ड सक्सेसफुली चेंज झालेला आहे. परत आपल्याला युजर लॉग इनमध्ये यायचं आहे आणि इथं आपला युजर ID आणि नवीन सेट केलेला पासवर्ड इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर खाली कॅप्चा विचारला तो कॅप्चा टाकून घ्यायचा.
आणि लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्यापुढं आता आपला फॉर्म ओपन होईल. आता चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन मगाशी भरली त्याच्यामधील काही इन्फॉर्मेशन इथं आपल्याला दाखवली जाईल. इथं आपल्याला 4 ते आपल्याला 5 इथं टॅब पूर्ण भरायचे आहेत. चाइल्ड इन्फॉर्मेशन, बघा इथं बघा खाली आपल्याला इथं मदर्स फुल नेम विचारलेलं आहे. तर आडनाव आपल्याला इथं ॲज इट इज येईल. फर्स्ट नेम आणि फर्स्ट नेम इथं आईचं टाकून घ्यायचं आहे. मिडल नेम पण ॲज इट इज येऊन जाईल. फक्त आईचं फर्स्ट नेम इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर खाली आपल्याला फादर्स फुल नेम विचारलेलं आहे. इथं पण सरनेम ॲज इट इज येईल. फक्त फर्स्ट नेम आणि मिडल नेम आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता खाली जन्मतारीख आपली ॲज इट इज येईल. चाइल्ड जेंडर विचारलेलं आहे, मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं बघा आपलं इकडं वय ॲज इट इज जे काही आहे जे आपण मगाशी फिल केलं त्याच्यानुसार येईल. इथं आपल्याला पॅरेंट स्टेटस विचारलं आहे, ऑप्शनल आहे, भरायचं असेल तर भरा, नसेल तर सोडून द्या. आता इथं खाली आपल्याला विचारलं आहे पालकांनी आपल्या राहत्या घराचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराच्या ठिकाणी बलून सेट करावा. इथं आपल्याला आता जो काही आपल्या आधार कार्डावर ॲड्रेस आहे करंट ॲड्रेस तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा व्यवस्थित. लक्षात ठेवा ॲड्रेस आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जर आपण ॲड्रेस चुकीचा फिल केला तर आपल्याला जी काय आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा आहे तर ती आपल्याला शाळा तिथं दिसणार नाही 1 किलोमीटरच्या वरती गेलं तर. त्याच्यामुळे आपला ॲड्रेस व्यवस्थित स्पेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित बघून व्यवस्थित ॲड्रेस टाकून घ्या. व्यवस्थित ॲड्रेस टाकल्यानंतर आपण पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तालुका, जिल्हा, आपलं गाव हे सर्व व्यवस्थित टाकून घ्या. या ठिकाणी मी सर्व पत्ता व्यवस्थित टाकलेला आहे. आता खाली आपल्याला यायचं आहे. खाली विचारलेलं आहे की यापूर्वी RTI 2025 अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय. जर आधी आपण RTIसाठी प्रवेश घेतला असेल तर यस करायचं आहे. नसेल घेतला तर इथं आपल्याला सिम्पली नो बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ह्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे पहा इथं आपण सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आपले चाइल्ड डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. आता इथं एक आपल्याला ऑप्शन दिसेल, एक ऑप्शन आलेला आहे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. तर ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर मॅप ओपन होईल. गुगल मॅप आपल्यासमोर ओपन होईल. तर ओपन झाल्यानंतर जो काही आपला ॲड्रेस आहे तर त्या ॲड्रेस ॲक्युरेट आपलं घर जिथं असेल तिथं हा जो आपला लाल कलरचा जो बलून दिसतो आहे तो बलून आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून तो आपल्याला बलून आपलं जिथं घर आहे तिथं ते आपल्याला बलून नेऊन सेट करायचं आहे. तर इथं तुम्ही व्यवस्थित तुमचा गल्ली बोळ जे काही असेल तिथं आपल्याला ते बलून घेऊन जायचं आहे. जिथं तुमचं घर तुम्हाला वाटतं की बाबा इथे माझं घर आहे तिथं तुम्हाला ते बलून सेट करायचं आहे. तर इथं मी व्यवस्थित एकदा पूर्ण चेक करा. इथं झूम करा. झूम केल्याशिवाय तुम्हाला इथं पूर्ण तुमचं जो काही रोड असेल ते तुम्हाला इथं व्यवस्थित दिसणार नाही. एकदा पूर्णपणे तुमचा रोड त्या रोडवरून तुमच्या घराकडे कसा जातं हे सर्व एकदा चेक करून तुम्हाला इथं ते बलून सेट करायचं आहे. बलून सेट केलं तर इथं आपल्याला वरती सेव्ह अँड अपडेट असं एक ऑप्शन दिसतं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आपलं ओके करायचं आहे. ओके झाल्यावर परत एकदा आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आपली चाइल्ड इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे सक्सेसफुली. वरती यायचं आहे आपल्याला. वरती आल्यानंतर आपल्याला दुसरा टॅब भरायचा आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन टॅबमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही कोणत्या वर्गासाठी कोणत्या क्लाससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमच्या वयानुसार इथे वर्ग दाखवले जातील. त्यामधील तुम्हाला ज्या ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या वर्गासाठी इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट रिजन विचारलं आहे. आपला काही जो काही आपला धर्म आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. कॅटेगरी विचारले ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे जनरल, SC, ST, OBC, FIJE, SBC, NTB, NTC, NTD यापैकी तुमची जी काही कोणती कास्ट असेल ती इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आता इथं खाली आपल्याला विचारलेलं आहे की आपलं जे काही पाल्य आहे ते दिव्यांग आहे का. तर आपल्याला जर दिव्यांग असेल तर आपल्याला यस करायचं आहे. जर दिव्यांग नसेल तर इथं आपल्याला नो बटनावरती क्लिक करायचं आहे.
तर इथं आता मी नो बटनावरती क्लिक केलेलं आहे. खाली विचारलेलं आहे आपल्याला HIV अफेक्टेड आहे का, आपल्या पाल्याला HIV आहे का असं विचारलेलं आहे. तर इथं आपल्याला असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तर इथं आधार कार्ड नंबर आहे का विचारलं, यस करायचं आहे आणि पुढे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आपल्या पाल्याचा आधार क्रमांक इथे आपल्याला टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे आपल्याला विचारलं आहे ॲन्युअल इन्कम. जे काही आपलं इन्कम सर्टिफिकेट आहे त्या इन्कम सर्टिफिकेटवर जेवढं आपलं उत्पन्न दाखवलं आहे तेवढं उत्पन्न आपल्याला इथं टाईप करायचं आहे. लक्षात ठेवा, जर कास्ट आपण जनरल निवडली तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. तर कास्ट सर्टिफिकेट टाकलं, पॅन कार्ड काय कंपल्सरी नाही आहे, टाकायचं असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. मोबाईल नंबर ॲज इट इज येईल. इथं आपल्याला आता कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत हे इथं आपल्याला दिसेल. आता इथं आपल्याकडे ती ॲड्रेस प्रूफ विचारला आहे, ॲड्रेस प्रूफ आपल्याला यस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट आपल्याला यस करायचं आहे. खाली आपल्याला विचारलेलं आहे की इन्कम सर्टिफिकेट यस करायचं आहे. तर अशा प्रकारे 3 ऑप्शन आपल्याला इथं यस करायचे आहेत, ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. यस करून आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथं आपले ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह होतील. वरती यायचं आहे, परत आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करा हा एक टॅब दिसेल. याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट, आधार, इन्कम सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ असे 3 डॉक्युमेंट आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत. तर इथं व्यवस्थितपणे आपले डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया. मी इथं आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते मी इथं अपलोड करून घेतो. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. जर तुमच्या PDF ची साईज कमी कशी करायची, वाढवायची कशी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये साईज किंवा PDF रिसाईज अशी कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. तर इथं पूर्ण आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. अपलोड झाल्यानंतर वरती यायचं आहे आपल्याला स्कूल सबमिशन, स्कूल सिलेक्शन असा एक टॅब दिसेल. इथं विदिन 1 किलोमीटर स्कूल्स हा एक टॅब दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, जे काही आपला घराचा पत्ता आहे त्याच्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरामधील शाळाच इथं आपल्याला दिसणार आहेत आणि त्याच्यामधीलच आपल्याला स्कूल इथं सिलेक्ट करायचं आहे. जर आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरात जर स्कूल नसेल तर आपल्याला इथं ऑप्शन दिसणार नाही, कुठलंही स्कूल दिसणार नाही. इथं आता माझ्या केसमध्ये 1 स्कूल दिसतंय. तुम्ही जास्तीत जास्त 10 स्कूलपर्यंत इथं निवडू शकता. इथं माझ्या केसमध्ये 1च स्कूल दिसते, त्यामुळे इथं मला 1च स्कूलवरती टॅप करावं लागणार आहे. तर इथं तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल, किती वॅकन्सी शिल्लक आहेत त्या स्कूलमध्ये वगैरे दिसेल. इथं या स्कूलच्या इथं ते आपल्याला टिक करायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन आपलं सबमिट होईल. त्याच्यानंतर आपलं लास्ट ऑप्शन आहे फॉर्म सबमिशन. तर फॉर्म सबमिशनवरती आल्यानंतर इथं आपले सर्व डिटेल्स दिसतील. इथे आपल्याला विचारलेलं आहे की RT ॲडमिशन 2025 प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरलेला आहे. सदर भरलेली माहिती खरी असून लॉटरी प्रवेशानंतर भरलेली खोटी आढळून आल्यास मी कायदेशीर कारवाईसाठी सज्ज राहीन, याची मला पूर्ण कल्पना आहे. खाली आपली अर्ज सबमिट करण्यापूर्वी पूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या. जर चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल. इथं आपल्याला टिक करायचं आहे. खाली आपल्याला कन्फर्म अँड सबमिटचा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल. त्याची प्रिंट काढून घ्यायचे, तो प्रिंट आपल्याला जपून ठेवायचे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.